समाजकारण हा प्रत्येक जण करत असतो. आपापल्या परीनं समाजात काय बदल घडवायचा आहे, समाजाला काय गरज आहे आणि मी समाजाला कसा उपयोगी पडेल याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतं. परंतु काही प्रश्न त्या समाजामध्ये किंवा त्या परिसरामध्ये असतात जे समाजकारणाच्या माध्यमातून आपण कधीही पूर्ण करू शकत नाही. कारण त्याला जोड द्यावी लागते राजकारणाची. हो, कारण राजकारणात आल्यानंतर त्या पदाचा योग्य प्रकारे वापर करून आपण अनेक व्यक्ती आपल्या परिसराचा उत्कर्ष केलेले पाहिले आहे. असंच एक अजात शत्रू, असंच एक व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्या उपयोगाला पडतं, समाजकारणाचा वारसा घेऊन आजपर्यंत त्यांनी वाटचाल केली आहे आणि त्याच वाटचालीच्या माध्यमातून आपल्या नेत्याच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या पाठबळावर आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजकारणामध्ये प्रवेश करू पाहतायत. निश्चितच त्यांचं राजकारणामध्ये येणं या परिसरासाठी लाभदायक ठरेल. आज आपण आहोत घाणंद तालुका आटपाडी. खरसुंडी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले घाणंद येथील एक सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार झंजे साहेब, गोपीचंद पडळकर साहेबांचे अत्यंत विश्वासू साथीदार कार्यकर्ते, सांगली जिल्ह्याचे माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर यांचे जिवलग म्हणजेच श्री नंदकुमार झंजे साहेब गेले कित्येक वर्ष समाजकारण करत असताना त्या समाजकारणाला राजकारणाची जोड द्यायची खरी गरज त्यांना आता भासू लागली आहे आणि तीच गरज पूर्ण करण्यासाठी खरसुंडी जिल्हा परिषद गटामधून ते आपली उमेदवारी प्रबळपणे मांडत आहेत किंवा या खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चला तर त्यांचा समाजकारण ते राजकारण प्रवास कसा घडला ते जाणून घेऊया आणि त्यांना का वाटलं की मी समाजकारण करत असताना मला राजकारणामध्ये येण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच आपण ऐकलं, मी सांगितलं होतं की समाजकारणाला जर राजकारणाची जर जोड दिली तर ज्या भागामध्ये मला समाजकारण करायचं असतं त्या भागाचा सर्वांगीण विकास करायला अधिक मदत मिळते. आज आपल्यासोबत आहेत घाणंदगावचे रहिवासी आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार श्री नंदकुमार झंजे साहेब. गेले कित्येक वर्ष समाजकारणामध्ये काम करत असताना येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये या गटाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर येतात. कारण त्यांना वरद हस्त आहे तो महाराष्ट्राचे एक लाडकं नेतृत्व, मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू साथीदार, जतचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सांगली जिल्ह्याचे माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये हे सध्या कार्यरत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत समाजकारण ते राजकारण हा प्रवास कसा घडला. कारण समाजकारण करत असताना खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात, संघर्ष असतो, प्रत्येक ठिकाणी गोष्टीला तोंड द्यावं लागतं, पदरमोड असते आणि ह्या सगळ्या गोष्टीमधूनच समाजकारण फुललं जातं. समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला जोड दिली जाते ते राजकारणाची. तर असंच एक अजात शत्रू व्यक्तिमत्व श्री नंदकुमार झंजे साहेब. नमस्ते. नमस्ते. तुमचं क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे. झंजे साहेब, ज्यावेळेस आम्ही ऐकलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सामाजिक काम केलं आहे, की म्हणजे बैलगाडा शर्यत असू द्यात, मॅरेथॉन स्पर्धा असू द्यात, गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप असू द्यात, अशा बऱ्याच प्रकारचे तुम्ही काम केलं. मी प्रामुख्यानं थोडासा बैलगाडा शर्यत सगळीकडे होते, परंतु मॅरेथॉन सारखी स्पर्धा तुम्हाला आपल्या इथं का घ्यावी वाटली? साहेब, आपल्या इथं अनेक प्रकारचे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही.
मग प्लॅटफॉर्म भेटत नाही, त्यावेळेस कल्पना आली की आपण काहीतरी इथं एक नवीन करूया, की त्याच्यातून जी खेळाडू आहे या, जी विद्यार्थी आहे त्याला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. कारण त्याच्यात एक उत्सुकता आहे या, त्यात मनात ताकद आहे, मनगटात ताकद आहे. आपल्यातला व्यक्ती जी आहे या, ती काही करू शकतो या, परत त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण ही स्पर्धा घेतलेली होती. म्हणजे ह्या भावनांनी की ह्यातून आपल्या आटपाडी तालुक्यातून एखादा सुद्धा व्यक्ती ऑलिम्पिक मध्ये गेला, या भारताच्या खेळामध्ये वर गेला, तर आपल्याला अत्यंत हे जे कार्यक्रम घेतला त्याची आपल्याला खुशी होईल. आणि तीच मानस धरून आम्ही हे कार्यक्रम घेतलेला होता. पिढ्यानपिढ्या समाजकारणाचा वसा तुमच्या घरामध्ये आहे. अगदी वडील आजोबा यांच्यापासून समाजकारण घरामध्ये आहे. पण हे समाजकारण करत असताना ज्या पद्धतीने मॅरेथॉन घेतली, बैलगाडा शर्यत असू द्यात, विद्यार्थ्यांना नुकतंच तुम्ही वह्या पुस्तकही वाटप केलं. बैलगाडा शर्यत घेताना काही अडचणींचा कधी सामना करावा लागला होता? नाही, अशी काही अडचण येत नाही. परंतु नियमच्या अनुसार आपण चाललो तर कोणतीही अडचण येत नाही. पण एकच उद्देश एक ध्यानामध्ये होता की आपले आमदार साहेब मान्य गोपीचंद पडळकर साहेबांनी जेव्हा बैलगाडी शर्यतीसाठी आंदोलन केला आणि आंदोलन करताना त्यांना अत्यंत म्हणजे सामना करायला लागला अनेक प्रकार. म्हणजे त्यावेळी काही पद नसताना त्यावेळी सगळ्या मिलिटरी पोलीस त्या संघावर सगळ्यांनी म्हणजे छावणी तयार केली. त्यातून सुद्धा संकल्पना घेऊन त्यांनी आपल्या इथं आपण बैलगाड्या शर्यत्या भरवताना त्यांना अत्यंत त्रास झाला. पण त्यांच्या मनात बी जी भावना होती ती बी माझ्या मनातच भावना होती की आपल्या इथले खिल्लारी गाय जी आहे ती म्हणजे कमी प्रमाणात व्हायला लागली. का कोण त्याला राखायलाच तयार नाही. कारण शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं. खोंड झालं तर 1000-2000 रुपयाला जायला लागलं. मग ती संकल्पना माझ्या बी ध्यानात आली की नाही, ही पद्धत चांगली आहे, ह्या गोष्टीतून आपण काहीतरी करूया. त्यासाठी गोवंश आपला वाचला पाहिजे, त्यासाठी आपण कार्यक्रम घेतलेला होता. आज समाजकारण करत असताना राजकारणात यायची इच्छा झालेली आहे. आणि का होऊ नये? कारण गोपीचंद पडळकर साहेबांसारखा एक पाठीराखा आहे, ब्रह्माशेठ सारखा मार्गदर्शक आहे. आणि तसं पाहिलं तर हा जिल्हा परिषद गट ब्रह्माशेठचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आणि स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याला संधी देणं हे दातृत्व खूप मोठं आहे. कारण असं नेता लाभणं खूप भाग्याचं आहे. आजपर्यंत ब्रह्माशेठनी खूप मोठ्या प्रमाणात या जिल्हा परिषद गटामध्ये काम केलेलं आहे. तरी सुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टींची उणीवा या जिल्हा परिषद गटामध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे कुठपर्यंत साध्य करता येईल? किंवा तुमच्याकडे पद आल्यानंतर निश्चितच या दोघांची साथ, तुमचा समाजकार्याचा अगोदरचा वारसा याचा विचार केला तर अब दिल्ली दूर नाही असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. तर या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे? माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी तर त्यांच्या कार्यकाळात एकदम अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे एवढं काम की आम्हाला ही बालविकास सभापती म्हणजे जे पद आहे ते आमच्या भागाला कुणालाच माहित नव्हतं की ही पद काय असतं. त्यांनी जाणवून दिलं की ही पद ही असतं, एवढी कामं होऊ शकते ती. त्या माध्यमातून त्यांनी आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला माहित करून दिलं. ह्याच्या अगोदर निवडणूक यायच्या, कोणचं पद यायचं, कोणचं जायचं, परंतु त्यातून आम्हाला काही सुद्धा माहिती पडत नव्हतं की हे पद काय काम करतं या. परंतु त्यांनी जाणवून दिलं की ही काम जे माजी समाज कल्याण सभापती होतं त्यांनी हे जाणवून दिलं की या पदाची बी एवढी ताकद आहे की एवढी कामं होत्या ती. आणि त्यातून आता साहेबाकडून राहिलेले जे ब्रह्माशेठ कडून राहिलेली जी कामं आहे ती कामं जी राहिलेली आहेत ती करण्याचा मी निर्धार घेतलेला आहे. मी करणार आहे ती कामं. अजून संकल्प म्हणले तर आतापर्यंत निवडणूक जी झाल्या, निवडणुकीमध्ये सगळे रस्त्यावर, शिक्षण, पाणी, आरोग्य ह्या 4 मुद्द्यावरच इलेक्शन झालेले आहे. परंतु मला आता संधी साहेबांनी दिले तर मी त्या संधीचं मी सोनं करेल. कसं करेल सोनं? माझ्या म्हणजे जे विचार चालू आहेत की आपल्या इथं महिला आहेत, महिलांनी जे कामाला काम करायला जाते त्यांनी हस्त कला उद्योगचे निर्माण करायचा माझा संकल्प आहे. यातून अनेक प्रकारचा उद्योगधंदा आपल्याला करायचा येतं. जसं की मुलींसाठी जास्त करून मला करायचं आहे. महिला यांच्यासाठी
अनेक प्रकारचं काम आपल्याला करायचे ती. नक्कीच ज्या पद्धतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत यांनी स्किल डेव्हलपमेंट हम्म. म्हणजे महिलांच्या किंवा इतर लोकांच्या छोट्या छोट्या उद्योगधंद्याला वाव देण्यासाठी एक स्किल डेव्हलपमेंट स्कीम राबवलेली आहे. त्याच्या अंतर्गत तुमची जी योजना आहे ती नक्कीच या भागासाठी वरदान ठरेल. झंजे साहेब, तसं पाहिलं तर पडळकर साहेबांच्या माध्यमातून इथं पाणी आलेलं आहे. आज अगदी महाराष्ट्राचं कुलदैवत, आराध्य दैवत श्री क्षेत्र खरसुंडी आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा तसा विकास अजून होत नाहीये. ब्रह्मा शेटनी, गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यांच्या परीनं खूप प्रयत्न केले, त्या पद्धतीनं त्यांनी तिथपर्यंत आणलं सुद्धा, परंतु अजूनही काही विकास करणं गरजेचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? जे देवस्थान जेवढे बी आहे ते त्यांचा आपल्याला, आता माझा वाढदिवस झालता, वाढदिवसा निमित्त पडळकर साहेब इथं आलते. त्यावेळी आम्ही सांगितलं की आमच्या डोंगरावर सिद्धनाथाचं मंदिर आहे, इथून दिसतंय तुम्हाला, तिथं रस्त्याचं काम आम्ही लोकवर्गणीत केलेलं आहे गावातल्या. पण राहिलेलं काम कोणत्या तरी फंडातनं तुम्ही करून द्यावा आणि तिथं पर्यटक स्थळ, धार्मिक पर्यटक स्थळ म्हणून आम्हाला मंजुरी मिळावी ही साहेबांनी बोललेलो आहे. आणि हे काम होणार आहे, त्याचं काय निश्चिंत आहे. ते एकदा त्याने ध्यानात घेतलं की एखादं काम करायचं आहे ते निश्चित होणार काम. अनेक खरसुंडीचं देवस्थान आहे आपलं, त्यात काय कमी आहे त्याला आपण पूर्ण रूप द्यायचं आपण काम करणार आहे. पडळकर साहेबांच्या माध्यमातून आपण काम करणार आहे. आज पाहिलं तर खरसुंडीमधून इतर गावांना जोडणारा फक्त खरसुंडी ते वेटा लेंगरी मार्गे हा रस्त्याचं काम सुरू आहे किंवा तो चांगल्या पद्धतीने होतोय. परंतु या बाजूला बनपुरी आहे, या बाजूला नेलकंजी आहे, घरणिके आहे, ह्या बाजूला झरे आहे, मसवडचं सिद्धनाथ आहे. म्हणजे ते एक देवस्थान, हे एक देवस्थान. बरेचसे भाविक मसवडचं सिद्धनाथ करून खरसुंडीला येतात. हा मधला रस्ता जो आहे, हा मधला रस्ता सुद्धा तितकासा चांगला नाहीये. सिंगल रोड आहे आणि बऱ्याच ठिकाणी खराब आहे. तर अशा रोड बाबत तुमचं नियोजन काय असेल भविष्यातील? आपण जी रस्त्यात जी सांगितले ती अनेक वेळा त्या विषय झालेला आहे या गोष्टीवर. परंतु आपली सत्तेच्या हिशोबाने ती जेव्हा जेव्हा ती रस्त्याची कामं आपल्याला करता येईल चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट त्या हिशोबाने आपण करू. डबल रस्ते बनवण्याची आपण करू. झंजे साहेब, हा जिल्हा परिषद गट खूप मोठा आहे. जवळपास 35 ते 35 हजारापर्यंतच मतदार असलेला हा गट आहे. येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे आता नगरपालिका, नगरपंचायतचं इलेक्शन संपल्यानंतर काही दिवसांमध्येच जिल्हा परिषद, पंचायत समितीचं इलेक्शन, निवडणुका जाहीर होतील. तत्पूर्वी त्या अनुषंगाने तुम्ही काय तयारी केलेली आहे का? गाठीभेटी सगळीकडे चालू आहे आमची. प्रत्येक एक वस्ती असली तरी तिथं बी आम्ही जाऊन भेट घेतोया. आणि अनेक प्रकारचं सामाजिक कार्य असतात. ते सामाजिक कार्य आम्ही इलेक्शनच्या माध्यमातून करत नाही, ही अनेक वर्ष झालं आम्ही करतोया. माझ्या वडिलांनी ही समाजकार्य करत असताना सर्वात मोठी साथ म्हणजे वडील बंधू आदरणीय नामदेव झंजे व आदरणीय नारायण झंजे यांची खंबीरपणे त्यांनी पाठबळ होता. व त्या अनुषंगाने त्यांनी पाठबळ असल्यामुळं अनेक प्रकारचं समाजकार्यामध्ये त्यांनी काम केलं. त्याचबरोबर आम्ही इथं बोर्डिंगची शाळा होती, ज्याचा आपण म्हणतो की जी मुलं शिकाय येते ती, परंतु त्यांनी मागं कोण नसतं, त्यासाठी आम्ही बोर्डिंगचं बी आम्ही त्या काळात आम्ही केलेलं होतं. म्हणजे म्हणायचं झालं तर आमचं वडील शिवाजीप्पा झंजे यांनी आपल्या गावासाठी व आपल्या आटपाडी तालुक्यात जे काही करायचं असेल त्यावेळी सामाजिक कार्य अनेक प्रकारचे केलेले आहेत. जसे की इथं गहाणन गावामध्ये जी बरेच वर्ष शाळा नव्हती, पण शाळा नव्हती तर आमच्या वडिलांनी काय सांगितलं, चला शाळा नाही, मुलासने ही खोलीतनी जरा शिकवा, आपलं घरच शाळा बनवली. ह्या संकल्पनेतून एक दिवस असा आला की आम्ही जरा मोठं व्हायला लागलो, तर वडिलांनी सांगितलं की आता शाळेची आता व्यवस्था केली पाहिजे. मग सगळी गुरुजी म्हणले की आता व्यवस्था कशी करायची, आता काय करायचं, मग काय केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे, शाळा नाही कुठं नाही, तर आम्ही शाळा वर बांधून दिले. आणि त्यासाठी लायसन
आमचं बापू नारायण आप्पा झंजे म्हणजे माझं चुलतं, त्यांनी इंदिरा गांधी पाशी जाऊन ती लायसन आणली, तेव्हा ते पूर्ण झालं. म्हणजे जे त्यांच्या मनातल्या संकल्पना होत्या ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांनी समाजकारणासाठी केलं. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आमच्या विहिरीलाच पाणी होतं आणि ह्या परिसरामध्ये कुठेही हिरवळ दिसत नव्हती, पण आमच्या मळ्यामध्ये एक 10-15-20 एकर त्या काळात ऊस असायचा. मग ऊस असताना एक 50 गावांसाठी टँकरची व्यवस्था सरकारनं केलेली होती, पण ती पाणी भरायला आमच्या विहिरीपाशी यायची. त्यासाठी एक पाच हे जे मोटर असते 5 हॉर्स पॉवरची, ती मोटर त्यासाठी स्पेशलच ठेवली आणि ती टँकर उभा राहायला लागा त्यासाठी पाईप लावून दिलेली होती. म्हणजे ही वडिलांनी एवढं बारीकीने काम केलेलं आहे. आणि ह्या 50 गावा परिसरमध्ये ते पाण्याचा पुरवठा केला. आणि एक वेळा असं झालं की कॅनलचं काम असताना तिथं सुरंग उडवली, त्यामुळे आमच्या विहिरीचं पाणी गेलं. परत आम्ही दुसरी विहीर खाणली, तेव्हा मान्य गोपीचंद पडळकर साहेब, बर्मा शेठ आणि आम्ही सगळे त्या विहिरीच्या काठावर बसलेलो होतो आणि तिथं पाणी लागना म्हणून डोक्याला हात लावला. पिकं आम्ही करतच नव्हतो, पीक करत नव्हतो. नाही, समाजाला पाणी पाहिजे, म्हणजे वडिलांचं एवढं मोठं धोरण की समाजाला पाणी पाहिजे. आम्ही पिकं करत नव्हतो, परंतु पाणी लागलं नाही, त्यामुळं त्यावेळी डोक्याला हात लावून बसलं आणि बर्मा शेठचा जेसीबी होता तिथं, त्या जेसीबीने विहीर खाणली. जेव्हा हीच काम करताना की समाजासाठी तुम्ही एवढं करताय, तर गोपीचंद पडळकर साहेब म्हणलं की मी एकही रुपया नाही घेणार या जेसीबीचा. त्यांचं बी एवढं मोठं योगदान आहे साहेब. म्हणजे झंजे साहेब, आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहेत, ह्या वास्तूमध्ये कधी काळी ज्ञानदानाचं काम चालू होतं. हो. इथं शाळा भरत होती. म्हणजे हे या वास्तूचं एवढं मोठं काम आहे. अशा वास्तूमध्ये आपण बसलोय आणि अशा वास्तूमध्ये तुम्ही वाढलात की जिथून कायम ज्ञानदानाचं काम झालंय. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की आमचा हा वारसा आहे, वारसा हक्कानं आम्ही समाजकारण करत आलो आहे, परंतु राजकारणाची जोड देणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेन का देऊ नये, कारण आतापर्यंत समाजकारण करत आलो आहे, कधीतरी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण वाढवणंही तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा मानस झाला की मला या खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये उभं राहायचं आहे आणि तुम्ही तुमचं मनोदय तुमच्या नेत्यांजवळ गोपीचंद पडळकर साहेब आणि ब्रह्मशेठवर जवळ बोलून दाखवला, त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया काय दिली? त्यांची चांगली प्रतिक्रिया होत्या. म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे असणारच की, नक्कीच. 100%. कारण आज तुमच्या संवादातून आम्हाला एकतर लक्षात आलं की तुमची जी आत्मीयता आहे, तुमची जी तळमळ आहे, ह्या नुसतं घाणन नाहीये, तर खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये जितकी गावं आहेत तितक्या प्रत्येक गावापर्यंत तुमचा पोहोचायचं आहे. नुसतं पोहोचायचं नाही, तर विकासाची गंगा तुम्हाला पोहोचवायची आहे. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आशा करतो की या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी तुम्हाला मिळो आणि एक चांगला सक्षम असा नेता या ठिकाणी घडो की जेणेकरून ह्या जिल्हा परिषद गटाचा विकास एक वेगळ्या धर्तीवर व्हावा. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही या गटामध्ये असाल, समाजकारणात असाल, नक्कीच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत राहू. आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि तुमचा हा समाजकारणाचा ते राजकारणापर्यंतचा प्रवास आमच्यासोबत शेअर केला. आणि हा प्रवास मला वाटतं कदाचित तुमच्या जवळच होता, तो आमच्या माध्यमातून जनसामान्यपर्यंत पोहोचेल आणि ते पोहोचवायचं कामही आम्ही करू. पुन्हा एकदा मी क्रांती न्यूजच्या माध्यमातून तुमचा आभारी आहे की तुम्ही वेळ दिला, तुमचं समाजकारण, राजकारण याच्या गप्पा खूप छान पद्धतीनं मांडल्या आणि आम्हाला अपेक्षा होती की त्या पद्धतीनंच तुमच्याकडून ह्या आल्या. पुन्हा एकदा मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.